गणेश राजगुरू राहणार साखरखेडा। आपण काळे सरांच्या हळदीच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि हे जवळपास जर बघितलं तर आपल्याकडे तीन वर्षापासून हळदीला तुम्ही वापरता। आपण त्यांचा परिचय त्यांच्या तोंडून ऐकू। सर तुमचं नाव काय? आत्माराम नामदेवराव काळे। तुमचं गाव कोणतं प्रॉपर? राहणार डोनगाव, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा। तर तुम्ही हे हळदीच्या प्लॉटला आपलं प्रोडक्ट वापरलेलं आहे। जवळपास माझ्या माहितीनुसार तुम्ही 3 वर्षापासून आपले प्रोडक्ट कंटिन्यू वापरतात, बरोबर आहे? आणि हे जे प्रोडक्ट जर बघितलं जवळपास तुमचं किती एकराचा प्लॉट आहे? माझा हे 1.25 एकराचा प्लॉट आहे। 1.25 एकराचा प्लॉट आहे। आपण बघू शकता की कोण्या पद्धतीनं हळदीचं डेव्हलपमेंट, हळदीचे ब्रँचेस वगैरे पण बघू शकताय। तर सुरुवातीला जर बघितलं आपण तर हे स्टिमरीजमध्ये तुम्ही भिजून बियाणं लावलं, हो बरोबर आहे? आता यांनी जर बघितलं तर आपल्या स्टिमरीजमध्ये सुरुवातीला बियाणं भिजून लावल्यानंतर तुम्हाला उगवण शक्ती कशी वाटली? ले नंबर 1 म्हणजे लवकर उगून आलं, पुन्हा त्याला कीड नाही, काहीच नाही, उबळ नाही, काहीच उबळ नाही। त्याला ब्रँचेस फुटले असेल, हो हो, ब्रँचेस बघू शकता तुम्ही, भरपूर ब्रँचेस असे आलेले आहे। याची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता, क्वालिटी वगैरे कशी आलेली आहे। त्याच्यानंतर जर बघितलं तर आपलं याच्यानंतर आपल्याकडे एक रॅपअप नावाचं बुरशीनाशक आहे, हे पण तुम्ही याचं ड्रिचिंग द्वारे दिलं, हो बरोबर आहे? याचं ड्रिचिंग केलं। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता असे भरपूर यांच्याकडे प्रोडक्ट आहे। आपल्याकडे जर बघितलं तर NPK नावाचं पण खत जे आहे, हे खत ऑलरेडी यांनी भरपूर सोडलेलं आहे। याच्या अगोदर जर बघितलं आपण तर असे भरपूर प्रोडक्ट आहे। तर आता मी तुम्हाला यांची हळद तुम्हाला दाखवतो। नाही इकडे तुम्ही या सर, इकडे समोर आपण बघू शकता यांची हळद जर बघितली तर अक्षरशः माणूस याच्यामध्ये दिसत नाही। याच्यामध्ये हळद बघू शकता, कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता। समोर या बस सर, इकडे हे तुम्ही हळदीची क्वालिटी वगैरे बघू शकता, हळदीची क्वालिटी, ब्रँचेस वगैरे। त्याच्यानंतर जर बघितलं तर हा यांचा अक्षरशः 1.5 एकराचा प्लॉट आहे, 1.25 ते 1.5 एकराचा प्लॉट आहे। तुम्ही चौकडून बघू शकताय याच्यामध्ये, बरोबर आहे? आता आपण जर बघितले तर यांच्या शेजारीच यांचे भाऊ आहे, यांचं पण काळे सर आहे। आता तुम्ही जी हळद लावलेली, अद्रक हळद आपण याला काय म्हणतोय, हळद आपण लावलेली, तुमच्या हळदीमध्ये काय फरक वाटतो सर तुम्हाला? भरपूर फरक आहे। बरं, तर तुम्ही कोण क्वालिटी चांगली, बरं याच्यामध्ये ब्रँचेस काय वाटते? जास्त फुटवे। बरं, यांचे जास्त फुटवे, तुमच्या याच्यामध्ये काय फरक वाटते? कमी, म्हणजे तुम्ही रासायनिक पद्धतीने केलेलं आहे। आता आपण जर बघितलं तर काळे सरांकडे परत जाऊ। आता मागच्या वर्षी जर बघितलं तर हळदीला तुम्हाला ॲव्हरेज किती आलेलं होतं? मला एकरी 40 क्विंटल आलं। एकरी 40 क्विंटल ॲव्हरेज आलेलं होतं। बरं, मागच्या वर्षी परत ह्या वर्षी ॲव्हरेज काय वाटतं तुम्हाला? आता मला या वर्षी 50चं ॲव्हरेज असं वाटते। 50चं ॲव्हरेज यांना वाटणार आहे। म्हणजे मागच्या वर्षी परत तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस आमच्याकडून प्रोडक्ट घ्यायच्या अगोदर याचं तुम्ही माती परीक्षण पण केलं होतं। आम्ही स्वतः यांना माती परीक्षण करून दिलं होतं। माती परीक्षण केल्यानंतर कोणते घटक द्यायचे, कोणते खतं द्यायचे, इथून आम्ही यांना सर्व ट्रीटमेंट केलं। त्याच्यानंतर तुम्ही क्वालिटी वगैरे पण यांची बघू शकता। आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देणार? बाकीच्या शेतकऱ्यांना हेच सांगणार आहे की याच्याकडे जाऊन भेटा आणि यायचं प्रोडक्ट घ्या। हे असं तर आम्ही कमीत कमी 5 ते 6 शेतकऱ्याला तुमचं प्रोडक्ट दिलं आणि अजून बी घेणार आहेत, वाढवा यायला लागले। हर एक शेतकरी आमची हळद पाहायला येतात, हर एक शेतकरी हळदीवाले। धन्यवाद साहेब।